या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. तुमचं पोट, लिव्हर आणि आतड्याच्या सर्व समस्यांसाठी विश्वासार्ह ठिकाण. प्रभाग क्रमांक 11 मधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार युवराज सरवदे, अजय पोन्नम, शारदाबाई रामपुरे आणि मीनाक्षी कडगंची यांच्या प्रचाराचा शुभारंभ रविवारी स्वर्गीय महेश कोठेंच्या प्रथम पुण्यतिथीचे औचित्य साधून करण्यात आला. यावेळी प्रभाग 11 मधील सरवदे नगर भागात होम टू होम प्रचार करून भाजपला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी नागरिकांनी औक्षण करून चारही उमेदवारांचे स्वागत केले. दरम्यान अजय पोन्नम आणि युवराज सरवदे यांनी स्वर्गीय महेश कोठे यांनी केलेल्या विकास कामामुळे विजय निश्चित असल्याचा दावा केला. स्वर्गीय महेश अण्णा कोठे यांच्या पुण्यतिथी दिना दिवशीच आपण प्रचाराची सुरुवात केलेली आहे. हा एक खूप सुंदर योग आलेला आहे. आज अण्णांनी ह्या भागात व देशमुख मालकांनी पण ह्या भागात खूप काम केलेलं आहे. तर त्यांच्या आशीर्वादाने व आमदार देवेंद्रदादा कोठे, आमदार देशमुख मालक व प्रथमेशदादा कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या प्रभागात काम करणार आहोत. आजच्या दिवशी आज सर्वोदय नगरमध्ये इथले जे सगळे मतदार जे आपले बंधू भगिनी आहेत त्यांनी आमचा सत्कार केला व आमच्या प्रचाराचा शुभारंभ केला. यामध्ये सतीश अण्णा भरमशेट्टी व मंता साहेब व मरगल साहेब या सर्वांनी आपल्याला मोठं मन करून त्यांच्या परिवारामध्ये सामील करून घेतलं व आमच्या पाठीशी उभे राहिले. त्याबद्दल देखील मी त्यांचा आभारी आहे. आणि ह्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी 15 तारखेला भाजपचं कमळचं बटन दाबून सर्व उमेदवारांना भरघोस मताने निवडून आणावे ही माझी सर्वांना विनंती आहे. धन्यवाद. आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 11 आज प्रचाराची सुरुवात स्वर्गीय महेश अण्णा कोठे यांच्या पुण्यतिथीचा योग व हा प्रभाग महेश अण्णा यांचा असलेला प्रभाग होता त्या औचित्य साधून आज प्रचारास सुरुवात झालेली आहे. महेश अण्णांचा प्रभाग आहे, कसं नागरिकांचा प्रतिसाद आहे? नागरिकांचा प्रतिसाद खूप आहे आणि पूर्ण शहराला, सोलापूर शहराला माहिती आहे की घरकुल भाग हा महेश अण्णा यांनी नंदनवन केलेला आहे व त्याच्यात भर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख मालक यांची भर. त्यानुसार प्रभाग 10 आणि 11 हे इकडे सगळं नंदनवन झालेलं आहे. हातदवाड भाग असल्यामुळे थोडे काही जसा भाग वाढत गेला तसे काही कामं थांबलेले ते आमच्या माध्यमातून ते पूर्ण होतील.